ठिकाणी भक्तांनी मात्र ज्यावेळेस लीला केली त्याचं नाव भक्ती. भगवंतांनी जशा प्रकारे मात्र प्रेरणा दिली तसं मात्र लीला भक्तांनी केलेला आहे. आणि सर्व संतांपेक्षा नाथराया मात्र श्रेष्ठ आहेत. नाथांसारखं श्रीमंत मात्र संत आपल्या जगातही नाहीत. नाथरायाला ज्यावेळेस जो हरिपंडित मात्र जन्माला आलेला आहे, नाथाने जे गावाला दिलं ते पंडिताला दिलं नाही. हे नाथांचे मात्र ख्याती आहे. बहु अवघड आहे संत भेटी परे जग येटी करुणा केली. अवघड संतांची भेट म्हणून सुंदरामचे भक्ती सांगितले. मुलीशा हरिभक्त परायण विजय महाराज मुलीशा नंतर मुलगा झाला, त्याचं नाव गावबा ठेवले. वेडा होता आणि देवाला वेडा चालतो. बरं फक्त भाव लागतो, श्रद्धा लागते, विश्वास लागते. महाराज वरपांग नको आहे भगवंताला, फक्त भगवंताला भक्ती मात्र वाटते. नातरी बालक बोबडा कावा गोडा विश्वा माऊली ते सोज करणे जेवी माऊली सांगतात. म्हणून गावा मात्र नाव ठेवण्यामध्ये पंडिताचा मात्र ज्यावेळेस अभिमान मात्र होता. अभिमान आपल्या माणसाला ताकद वाढली की अभिमान वाढतो, शक्ती वाढली की अभिमान वाढतो, धन वाढले की अभिमान वाढतो, ऐश्वर्य आले की अभिमान वाढतो आणि ज्ञान वाढले की अभिमान वाढतो. महाराजांचं नाव बॅनर वर आलं, युट्यूब वर आलं की अभिमान वाढला. कधी तुकोबारायचं नाव बघितलं का तुम्ही? फोटो तर बॅनर तर आम्हाला 2 तास कीर्तन खपत नाही. तुकोबाराने ज्यावेळेस अष्टप्रहर कीर्तन केले, एक ख्याती तुकोबाची आहे. अष्टप्रहर कीर्तन तुकोबाराने केले. म्हणून खरोखर सर्व संतांमध्ये मात्र आमची नाथराया. आणि नाथरायाने मात्र एक नाती भागवती लिहिली आणि ज्यावेळेस रामायण मात्र लिहून काढलं. बालकांड, अयोध्यकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांडाच्या 43 अध्यायापासून जो रामायण मात्र ते गौबाचा आहे. शक्तिप्रहार जो आहे ना आमच्या गौबानं लिहिलेला आहे. म्हणून तो गौबा मात्र जन्माला आलेला आहे. वेडा होता परंतु देवासाठी शहाणा होता, दिसण्यासाठी वेडा होता परंतु भगवंतासाठी शहाणा होता. असं गौबाचं चरित्र मात्र सांगू लागले आहेत. तो दिवसे दिवस झाला थोर पोरांचा खेळ निरंतर. 8 वर्षाचा आला कुमार परिस्पष्ट उत्तर बोलेना. स्पष्ट उत्तर बोलेना. गावा लहानाचा मोठा झाला, बारस घातले, घालता तुम्ही पाळणा घातले, नाव ठेवले, घुगऱ्या वाटले आणि 5 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा झाला तरीही ना बोलला. बरोबर आहे. गावबा बोलत नाही, फक्त खेळू लागला. अशा प्रकारचं कृत्य मात्र यावेळेस गावबा करू लागलेला आहे. निदान जाणोनी पितयाने तेव्हा व्रत बंद केला जाण. न म्हणे केशव नारायण गायत्री उच्चारण मग कैसे. 8 वर्ष पूर्ण झाले, मोजी बंधन करावं लागतच. परंतु ह्याला शब्द उमटत नव्हते. ब्राह्मणही म्हणता येत नाही, संस्कृतही वाचता येत नाही. परंतु वडिलांनी मात्र ज्यावेळेस त्याचं जातक केलं, जाणलं हा बोलत नाही तरी ह्याच्या हातून मात्र मोठं कार्य होणार आहे. याला भविष्यकाळ म्हणतात. अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी मात्र करू लागलेले आहेत. म्हणती पूर्व प्राक्तन साचार शेवटी मुका झाला पुत्र. अन्न जेवी तो पोट भर परी एकही उत्तर न बोले.
म्हणू लागले 8 वर्षाचा झालेला आहे, 3 टेम खातो 1 टेम सोतो, सर्वच करतय परंतु उच्चार नाही, बोलत नाही, मुका झाला, काय करावं अशा प्रकारचा विचार मात्र वडिलांनी करू लागलेला आहे. पदरी दुरिताच्या होता कोटी, यास्कवा संबंध उपजला पोटी, याशी कोण पोशील शेवटी, चिंता पोटी माय बापा. शेवटी पुत्र कसलाही जर असला तर चिंता मात्र आईला आणि वडिलांनाच असते. आपल्या आईला वाटत नाही माझा मुलगा मुक्का आहे, काय करेल. सांगू तुम्हाला, एका बापाला 4 मुलं, चालते महाराज, 4 मुलं. बाबा येऊन कीर्तनात बसले, बाबा तुम्हाला किती मुलं? 4. काय करतात? काय करतात? एक क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर आहे, दुसरा CA आहे, तिसरा लेक्चर आहे, चौथं नाव घेऊ नका म्हटलं. त्यानं नावच घेऊ नका म्हटलं. कस का? अहो महाराज नाव घेऊ नका म्हटलं. का करा सांग, का ते कामाचंच नाही म्हटलं. बाबा सांगा का करतय, का सांगावं म्हटलं. महाराज उठलं की झटलं पंढरपूरची वारी करताय, विठ्ठल जप करताय, मग दुसरं काही नाही म्हटलं. आता परला पुती असलं की पुतीला जाते, फक्त विठ्ठल विठ्ठल करताय, त्याच्या वाचून त्यानं काहीच करत नाही. पहिल्या वर्षी सांगा, 1 वर्ष झालं, पुन्हा दुसऱ्या वर्षी महाराज सप्त्याला आले आणि बाबा तिथं बसले. बाबाला विचारले, बाबा कसं काय चाललंय? काही नाही म्हटलं, मला सगळं उलट होऊन गेलं. 3 मुलं होते, एकही मला भाकर खायला तयार नाही. शेवटी मात्र यावेळेस माझा जो वारकरी मुलगा तेच मात्र मला बसू लागलेला आहे. भाग्य आहे. मुलगा ज्या वेळेस सात्विक जन्माला येण्यासाठी, वारकरी जन्माला येण्यासाठी मात्र पुण्य लागतं. माझ्या वडिलाची मिराशेगा देवा, तुझी चरण सेवा सालावया. पुण्य मात्र आपुलिया हिता जो ऐशी जाग्रता, धन्य माता पिता तयाच्या, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तया चारिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जन्माला येण्यासाठी मात्र पुण्य लागतं आणि आपल्या सेवा करणारा मात्र मुलगा जन्माला यावा. म्हणून आता संस्कार बिघडले नाही. जोपर्यंत आम्ही संस्कार देऊ शकत नाही तोपर्यंत आमची सेवा करेल याचा काही विश्वास नाही. आता बघा अलीकडे इतकं बदलून गेलंय, इतकं बदलून गेलंय. 3 वर्षाचा मुलगा पाळणा घर, 4 वर्षामध्ये इंग्लिश मीडियम. म्हातारपणामध्ये तुम्हाला इंग्लिश मध्ये शिवाय देत तेव्हा काय करता? जोपर्यंत आम्ही संस्कार देऊ शकत नाही तोपर्यंत मात्र यावेळेस आमची संस्कृती टिकू शकत नाही. आपण आपल्या मुलाला मात्र संस्कार दिला पाहिजे. खरं संस्कार मात्र आमच्या जिजाई मातीने दिलेला आहे. म्हणून शिवाजी महाराजांसारखं रक्त जन्माला आला म्हणून हिंदू धर्म टिकलेला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज नसले असते तर आम्ही मात्र आमच्या खांद्यावर पताका राहिलाच नसता. खरोखर पुण्याई मात्र यावेळेस जिजा मातीची आहे. म्हणून आई वडील म्हणू लागले, हा मात्र ज्या वेळेस जन्माला मुक्का आला परंतु प्रारब्ध आहे. तसही भगवंताने याच्यावर कृपा करावी असा विचार मात्र आई वडिलांनी करू लागलेला आहे.